नमस्कार, मी वैशाली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। अदू हाय। तर आज तुम्ही म्हणत असाल मी इथे काय करते, किचन वगैरे सगळं आहे कुठे। तर आज तुम्हाला एक गोष्ट म्हणजे आनंदाची, म्हणजे आज अदूचा बर्थडे आहे म्हणून आज जरा आम्ही बाहेर आलो आहे। इथे प्रीतम ढाबा आहे, इथे आम्ही आधी आलेलो आहोत आणि एकदम छान अगदी बुफे सिस्टीम इथे आहे आणि खूप चांगलं जेवण, एकदम चांगल्या पद्धतीचं जेवण, वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर इथे मिळतात। तर आम्हाला वाटलं, अदू म्हणाला आपण आज इथेच साजरा करायचा आहे वाढदिवस। तर आत्ताच इथे आलो आहे। ह्याच्या आधी आम्ही याचा स्केटिंगचा क्लास होता तिथे स्केटिंग केलं आहे। तर ते एकदम आणि तिथून दमला होता तो थोडा, तर आम्ही रेस्ट केली आणि मला शूज स्केट्स पण मिळाले। हां, त्याला सरांनी शूज स्केट पण आजच त्याला गिफ्ट केले, त्याच्यामुळे ते आता तुम्ही बघालच त्याचं। तर ते सगळं करून आम्ही जरा थोडासा आराम करून मग आम्ही ह्याने रेस्ट केली थोडी घरी आणि तो म्हणाला आता आपण जाऊया जेवायला, आता खूप भूक लागलेली आहे। तर आम्ही इथे आलो आहे, तर तुम्ही पण नंतर नक्की या इथे, तुम्हाला दाखवेनच नंतर। पण आम्ही नुकतंच आलो आहे, तर फक्त एंट्रन्सच्या इथेच आम्ही इथे आहोत। तर आता आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे बर्थडे अदूचा, एक वेगळ्या पद्धतीने म्हटलं सेलिब्रेट करूया। तर आता आम्ही आतमध्ये जाऊ, तर तुम्ही पण या। चला जाऊया आपण आतमध्ये आता। एकदम डिफिकल्ट नाही, एकदम इझी काम करून देतो। आणि दिसत नाही तुम्ही हॅपीनेस कुठे आहे बाबा? घेऊन जाऊ का मी स्केट परत? म्हणून स्केटचा पण केक होतो जा। हेल्मेट घाल, एक फास्ट राऊंड घेऊ। हेल्मेट घाला रे, हेल्मेट तुला कम्फर्टेबल असेल तसाच फास्ट राऊंड, त्याच्यापेक्षा जास्त नाही। खाली वा तुम्ही म्हणाल मी गेली कुठे, एवढ्या वेळी ही बाई दिसली नाही, एवढ्या वेळ काय करते। तर मी हे सगळं तुम्ही ते बघा इकडे किती स्टार्टरचे प्रकार आहेत, ते बघण्यातच माझा सगळा वेळ गेलेला आहे। आणि इतके छान वेगवेगळे प्रकार आहेत। चिकन टिक्का आहे, त्याच्यानंतर अदू काय आहे दुसरं सांग, रेशमी कबाब आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे बासा फिश आहे, नंतर मटणचे पण प्रकार आहेत, सीख कबाब, असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि सगळे टेस्टी आहेत एकदम आणि रिजनेबल रेटसुद्धा एकदम कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच इथे येऊन खाऊ शकता। तर आता भरपूर एकदम टेबल सगळं भरलेलं आहे, त्याच्यामुळे काय खायचं हा मोठा प्रश्नच आहे। त्याच्यामुळे अदू पहिला ते बर्थडे बॉय इथे बसलेले आहेत, त्याला हे सगळं काय खाऊ आणि काय नको असं झालेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्या बाजूला त्याची आई बसलेली आहे श्रुती, आणि त्याचे बाबा बसलेत, ते पण खात आहेत, मजा घेत आहेत। आणि त्याच्यानंतर त्याच्या आजोबा तेही बसले आहेत आणि नंतर आहे सिद्धी, ती पण तुम्हाला दिसेलच आता
नाही, ती जरा घाबरते चेहरा दाखवायला स्वतःचा. ती म्हणते जरा मला ती म्हणते मला जरा खाऊ दे. आणि मेन म्हणजे आमचा स्कॉच आज आमच्याबरोबर इथे बर्थडे साजरा करायला आला आहे. त्याला आम्ही घेऊनच आलो आहे. तर इथे लपून तो बसला आहे अगदी, आणि आम्ही इथे खातो आहे आणि तो जेवून आला आहे तसा. पण तरीसुद्धा त्याला असं सगळं चिकनचाच प्रकार असल्यामुळे ते म्हणजे त्याला आवडतंच ना शेवटी चिकन. आणि इथे आम्ही नॉनव्हेज घेतलं आहे. इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचं खाणं मिळेल. त्याच्यामुळे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. तर कधीही तुम्ही इथे वसई रोडला आहे प्रीतम धाबा. तर तुम्ही अगदी कधीही इथे येऊन सगळ्या ह्याचा आनंद घेऊ शकता. तर आता आम्ही घेतो आहे आनंद. आता जरा जेवतो आणि थोड्या वेळाने भेटतो. हां, तर काय आता टेबल तुम्हाला रिकामच दिसत असेल ना. तर आता आमचं जेवण तसं झालेलं आहे. तर आता आम्ही निघायच्याच तयारीत आहोत. तर खूप अगदी छान सगळं जेवण वगैरे झालं आहे. पोट एकदम फुल भरलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच इथे या. अगदी तुमचे बर्थडे असो, आणखीन कसल्या पार्टी असो, तुम्ही नक्की इथे या जेवायला. तुम्हाला नक्की इथे आवडेल. तर आता अदू पण जरा दमला आहे खूप आज. तर तो आता झोपला आहे बर्थडे बॉय. तर मी म्हटलं तुम्हाला जाता जाता जरा भेटूया आणि सांगूया. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकन ते नक्की दाबा. तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीत किंवा ब्लॉगमध्ये. तर आता मी तुम्हाला जरा इकडच्या हॉटेलचं जरा जाता जाता दाखवतो कसं हॉटेल आहे ते. म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही नक्की याल. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय. आणि स्कॉच पण बघा इथे आलेलं आहे. स्कॉच पण खूप मजा केली आहे. स्कॉचने मस्त जेवलं आहे, खाल्लं आहे. हा बघा बघतो आहे तुमच्याकडे, तुम्हाला भेटायला आला आहे. तर नक्की आमच्या अदूला शुभेच्छा तुम्ही दिल्याच असतील चांगल्या. तर त्याच्याबद्दल थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर. तर बाय.